नमस्कार, आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी। मी ही साबुदाणा भिजवून घेतलेला आहे, छान असा भिजलेला आहे। मध्ये घालणार आहोत आपण शेंगदाण्याचा जाडसर असा कूट, हे उकडलेले 2 बटाटे। गॅस चालू केला आहे, यामध्ये घातले शेंगदाण्याचं तेल। तेल गरम झालेलं आहे, यामध्ये घालू हिरवी मिरची जाडसर अशी बारीक केली होती। यामध्ये घालूया शेंगदाण्याचा कूट, भिजलेला साबुदाणा, ते मिक्स करून घेऊया। आता शेंगदाण्याचा कूट आता आपण मिक्स करून घेतलेला आहे, छान असं बारीक गॅसवरती परतून घ्यायचं आहे। असं यामध्ये घालायचं आपल्याला मीठ। खिचडी छान अशी परतून झालेली आहे, त्यामध्ये घालूया हा बटाटा। बटाटा मी चिरून नाही घेत, चिरून घेतल्यावर त्याला एक जीव होत नाही, त्यामुळे मी असा हातानेच कुस्करून घेतलेला आहे। आता परत एकदा मिक्स करून घेऊया। छान अशी आपली आता खिचडी परतून झालेली आहे। अशा छान छान रेसिपींसाठी लाईक करा, फॉलो करा। थँक्यू।